ही बाब आहे। मानसिक ताणाखाली येत या विद्यार्थिनीने आत्महत्या केली। पत्नी पुण्याची येरवडा ते रामवाडी हे मेट्रो मार्गात बदल होत आहेत। कल्याणी नगर भागातून ही मेट्रो जाणार असल्याने या भागातली निसर्ग संपदा धोक्यात येते। त्यामुळे कल्याणी नगर आणि शास्त्री नगर या भागातल्या शेकडो रहिवाशांनी या मार्गाला विरोध केलेला आहे। 2 आठवड्यांपूर्वी सलीम अली अभयारण्य भागातून जाणाऱ्या मेट्रोला नागरिकांनी विरोध दर्शवलेला होता आणि याच मागणीसाठी पुन्हा एकदा आपण बघतोय हे सगळेजण रस्त्यावर आले आहेत। अद्वैत मेहता आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। अद्वैत, आपण बघतोय की पुणेकर रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्यांची मागणी अधिक विस्ताराने सांगाल। रेणुका, आपण जर बघितलं तर येरवड्यामधला जो शास्त्रीनगर चौकाचा भाग आहे, कल्याणनगर भागातले सगळे लोक इथं जमलेले आहेत आणि मोठी मानवी साखळी उभारलेली आहे। शेकडो लोक याच्यामध्ये आहेत, त्यांच्या हातामध्ये पोस्टर्स आहेत, सर्वांसाठी योग्य मेट्रो। यांचा मेट्रोला विरोध नाही आहे, परंतु मेट्रोचा जो मार्ग आहे, प्लॅन आहे, तो अचानक बदललेला आहे। त्याच्यामुळे इथली निसर्ग संपदा जी आहे, सलीम अली अभयारण्य असेल किंवा हिरवे बेल्ट असतील, ते उद्ध्वस्त होणार आहेत। त्यामुळं आम्हाला विश्वासात न घेता हा मार्ग का बदलला यासाठी शांततेनं हे आंदोलन करतायत। शेकडो हजारो नागरिक किलोमीटरभर ही रांग पसरलेली आहे आणि शांततेने त्याची मागणी मांडतायत। त्यांचं म्हणणं एवढंच आहे की मेट्रो आवश्यक आहे, परंतु आम्हाला विश्वासात घ्या। जी निसर्ग संपदा आहे, जे पर्यावरण आहे, ते वाचवा। सर्वांसाठी योग्य मेट्रो करा। सलीम अली अभयारण्य आहे, ते वाचवा। आपण काही लोकांशी बोलूयात, त्यांचं काय म्हणणं आहे। सतीश खोत, काय म्हणणं आहे तुमचं? तुमचा मेट्रोला विरोध नाही आहे, परंतु पर्यावरण राखा, काय तुमच्या मागण्या आहेत? अगदी सोपं की मेट्रो आम्हाला पाहिजे आहे, पण मेट्रो लोकांसाठी पाहिजे, नुसतं नावासाठी नको। आणि तुम्ही काय करताय, जिथे तुम्हाला पॅसेंजर मिळणार नाहीत, क्लायंट मिळणार नाही, तुम्ही तिथून देता का? लवकर करायचं आहे, इलेक्शनसाठी लवकर करायचं आहे, पण दाखवायला तुम्ही जागेचा मार्ग काय होता जो बदलल्याचा तुम्ही आरोप करताय? काय झालं नेमकं? पहिल्यांदा ह्या नगर रोडवर जात होतं, तर नगर रोडला ते आगा खान पॅलेस आहे, तर हेरिटेज बिल्डिंग आहे म्हणून तुम्ही जाऊ शकत नाही। तर आम्ही म्हणतो की खालतून चला ना, वर्ल्ड वाईड करा, भूमिगत करा, अगदी भूमिगत करा। या बाजूने भूमिगत केले तर सगळे ते तिकडे लोक राहतात, ते येऊन बसू शकतात। बरोबर। आपण अजून बघूयात, अगदी व्हीलचेअरवरती सुद्धा लोक आलेले आहेत। तुमचं काय म्हणणं आहे? आज तुम्ही सहभागी झालेला आहात या आंदोलनामध्ये। पर्यावरणाला सेव्ह केलं पाहिजे, पहिल्यांदा पर्यावरणाचा विचार झाला पाहिजे आणि नंतर मेट्रो झाली पाहिजे। काय म्हणणं आहे मॅडम? आम्ही म्हणतोय की डायरेक्ट गेली तर सर्वांना फॅसिलिटी भेटणार, तिकडे आत येऊन कोणाला भेटणार आहे तेवढा फायदा? बरोबर आहे ना। तुमचा मेट्रोला विरोध नाही, जो मार्ग बदललाय त्याला विरोध नाही। मेट्रो तर सर्वांसाठी आहे। आपण बघतोय तरुण असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, रेणुका, जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत आपण जर बघितलं तर ही मानवी साखळी आहे, ह्युमन चेन आहे। शनिवारची सकाळ, लोकांना मेट्रो हवी आहे। पुण्याच्या वाहतुकीच्या ज्वलंत प्रश्नावरती मेट्रो हा रामबाण उपाय आहे, मात्र मेट्रो मार्ग आखताना लोकांना विश्वासात घ्या। पर्यावरणाची हानी जी आहे ती टाळा। सलीम अली सारखं अभयारण्य आहे, ते वाचवा। आपली जी फुफ्फुसं आहेत, ज्या बागा आहेत किंवा जे हिरवे बेल्ट आहेत, ग्रीन कवर्स आहेत, ती तुम्ही जाऊ देऊ नका। मेट्रो भूमिगत करा, जिथं शक्य आहे तिथं। निश्चितच या मागण्यांसाठी पुणेकर आज रस्त्यावर उतरले आहेत आणि शांततेच्या मार्गाने